नमस्कार शेतकरी मित्रांनो, बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा येथून मी कृष्णा वाघुजी गेडाम समस्त शेतकरी परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या इथं हे दुबार पीक हिवाळी हंगामामध्ये आपण कपाशीची प्रयोग करण्यात आलेली आहे। ह्या प्लॉटला विजिट करण्यासाठी रागीट परिवार आले आहे आणि त्यांचे मोठे मुलगा पुणे इथे असते आणि त्यांची शेती आहे। ह्या प्लॉटला आपण त्यांनी SRT प्लॉटला मार्गदर्शन केले आहे, त्यांचे आपण मनोगत ऐकूया। नमस्कार, मी वसंत रागीट, राहणार राजुरा। हे माझे वडील वडील शेती करतात आणि मी IT मध्ये काम करतो। आज मी दिवाळीनिमित्त इथे आलो आणि म्हटलं बघून यावं कृष्णाचं जे शेत आहे त्याच्यामध्ये जे नवीन SRT पद्धतीने ज्यांनी पीक पद्धतीचा अवलंब करून त्यांनी उत्पादन घेत आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहितीसाठी आम्ही आलो आहे। तर जेव्हा इथे काही गोष्टी म्हणजे महत्त्वाच्या म्हणजे या भागामध्ये जे पूर परिस्थिती आहे ना त्याच्यामुळे लोकांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे। मग त्याच्यामुळे दुसरा पर्याय काय आहे, तर याचं एक उत्तम म्हणजे अल्टरनेटिव्ह किंवा एक सोल्युशन म्हणून कृष्णानी जे इथे दाखवलेलं आहे, इथे बनवलेलं आहे, मुख्यतः म्हणजे हे पराठीचं पीक। हे याच्या अगोदरचं जे पीक होतं ते नष्ट झालं अति पावसामुळे, परंतु आता यांनी जस्ट 20 दिवसापूर्वी यांनी चालू केलेलं आहे आणि पराठी लावलेली आहे। आणि याच्या म्हणजे टेक्निकनुसार SRTच्या टेक्निकनुसार 200 दिवसामध्ये हे जर पीक तयार होत असेल, आजच्या सद्यस्थितीमध्ये बघितलं तर एकदम चांगल्या रीतीनं झाडं दिसत आहे। तर 200 दिवसामध्ये जर हे झालं तर नक्कीच म्हणजे इकडल्या शेतकऱ्यांना जे पूरग्रस्त शेतकरी असतील ना तर त्यांना हे एक सोल्युशन चांगलं आहे की ज्याच्यामुळे ते हतबल न होता, म्हणजे पीक वाया गेल्यामुळे हतबल न होता त्यांनी दुबार प्रयत्न करून जर अशा पद्धतीने हे केलं तर त्यांना 200 दिवसामध्ये परत त्यांचं उत्पादन मिळू शकते अशा टेक्निकमुळे। तर हे एक चांगलं म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने नक्कीच हे फायदेकारक आहे। फक्त याचा रिझल्ट आता बघण्याला म्हणजे बघावं लागेल आउटपुट, पण तो सद्यस्थितीमध्ये बघितलं तर नक्कीच झाडाची जी पोझिशन आहे किंवा झाडाचं जे काही हे आहे म्हणजे सुदृढपणा आहे तो चांगला आहे। आणि नक्कीच मी याच्यासाठी कृष्णाला म्हणजे हे करतो, भविष्यामध्ये त्याला याच्यामध्ये नक्कीच सक्सेस मिळो। आणि हीच जी गोष्ट आहे आपण